Hello my dear student. Today we discuss 12th biology chapter number 8, respiration and circulation. Topic: external respiration or exchange of gases at the alveolar level. विद्यार्थी मित्रांनो, खूप सोप्या पद्धतीने मी माझा टॉपिक शिकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला नक्कीच माझ्या व्हिडिओचा फायदा होणार आहे. पण जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत याबद्दल कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे व्हिडिओ शेअर करा. म्हणजेच तुम्हाला जसा माझ्या व्हिडिओचा फायदा होत आहे तसंच इतर विद्यार्थ्यांनाही माझ्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. एक्सटर्नल रेस्पिरेशन और एक्सचेंज ऑफ गॅसेस ॲट द ॲल्व्होलार लेवल हा टॉपिक आपण एकूण 4 टप्प्यांमध्ये पाहणार आहोत. फर्स्ट वी सी द मेम्ब्रेन ऑफ द ॲल्व्होलस अँड द मेम्ब्रेन ऑफ द ब्लड कॅपिलरी विच इज सराउंडेड टू द ॲल्व्होलस. द मेम्ब्रेन ऑफ द ॲल्व्होलस इज मेड अप ऑफ a single layer of simple squamous epithelium resting on a basement membrane. म्हणजे ॲल्व्होलसचे जे मेम्ब्रेन आहे ते एक सिंगल लेयरनी बनलेलं आहे, थिन वॉल्ड असतं ते. आणि कुठल्या इपिथेलियमचं आहे तर सिंपल स्क्वॅमस इपिथेलियमने ते बनलेलं आहे. This ॲल्व्होलस क्लोजली असोसिएटेड विथ अ डेन्स नेटवर्क ऑफ द कॅपिलरीज. म्हणजे याच ॲल्व्होलसच्या अवतीभोवती अगदी जवळ असं ब्लड कॅपिलरीजचं नेटवर्क प्रेझेंट असतं. अँड द कॅपिलरी वॉल म्हणजे कॅपिलरीची वॉल सुद्धा अल्सो मेड अप ऑफ सिंगल लेयर ऑफ सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम रेस्टिंग ऑन अ थिन बेसमेंट मेम्ब्रेन. म्हणजे या कॅपिलरीची वॉल सुद्धा एक सिंगल लेयर असते, थिन वॉल्ड आहे आणि ती कशाने बनलेली आहे तर सिंपल स्क्वॅमस इपिथेलियमची ती बनलेली आहे. बोथ लेयर हॅव सिमिलर स्ट्रक्चर अँड आर थिन वॉल्ड. दोन्ही लेयर कुणाच्या ॲल्व्होलसची जी वॉल आहे आणि ब्लड कॅपिलरीची जी वॉल आहे दॅट बोथ लेयर हॅव सिमिलर स्ट्रक्चर. म्हणजे दोघांचं पण सारखं स्ट्रक्चर आहे. अँड व्हाय इट इज सिमिलर बिकॉज इट इज मेड अप ऑफ सिंगल लेयर ऑफ सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. त्यामुळे दोघींचं सारखं स्ट्रक्चर आहे. अँड विच इज थिन वॉल्ड, दोन्ही पण थिन वॉल्ड आहेत. टुगेदरली दे मेक अप द रेस्पिरेटरी मेम्ब्रेन थ्रू विच गॅसेस एक्सचेंज टेक्स प्लेस. म्हणजे ते दोन्ही वॉल मिळून रेस्पिरेटरी मेम्ब्रेन तयार करतात. रेस्पिरेटरी मेम्ब्रेन म्हणजे असं मेम्ब्रेन ज्याच्या थ्रू गॅसेस एक्सचेंज टेक्स प्लेस होतं, म्हणून त्याला रेस्पिरेटरी मेम्ब्रेन असं म्हणतात. अँड थ्रू विच गॅसेस एक्सचेंज टेक्स प्लेस दॅट बिटवीन ॲल्व्होलार एअर अँड द ब्लड. म्हणजे ॲल्व्होलसमध्ये जी आलेली एअर आहे त्याच्यामध्ये जो आलेला ऑक्सिजन आहे तो ब्लड कॅपिलरीजमध्ये येतो आणि ब्लड कॅपिलरीजमध्ये जो कार्बन डायऑक्साईड आहे तो ॲल्व्होलसमध्ये जातो. You see here the diagram of the alveolus and the diagram of the blood capillary. ॲल्व्होलस मध्ये आपल्याला काय दिसत आहे तर त्याचं आपण मेम्ब्रेन बघत आहोत, जे मेम्ब्रेन सिंपल स्क्वॅमस इपिथेलियमचं बनलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे तर ऑक्सिजन प्रेझेंट असतो. आणि ब्लड कॅपिलरी दिसत आहे त्याचंही मेम्ब्रेन आपल्याला दिसत आहे, ते सुद्धा सिंपल स्क्वॅमस इपिथेलियमचं बनलेलं आहे, अ सिंगल लेयर ऑफ सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. आणि त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे तर कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट आहे. Alveolus and the blood capillary is closely associated like this and make the respiratory membrane. म्हणजे दोन्ही मेम्ब्रेन जवळ येऊन एकत्र येऊन रेस्पिरेटरी मेम्ब्रेन तयार करतात आणि त्याच्या थ्रू एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस बिटवीन ॲल्व्होलस अँड द ब्लड कॅपिलरी. नेक्स्ट, डिफ्युजन ऑफ गॅसेस. Diffusion of gases takes place from an area of higher partial pressure, that partial pressure is called as PP, to an area of lower partial pressure until the partial pressure in the two regions reaches equilibrium. म्हणजेच इथं काय म्हटलेलं आहे तर डिफ्युजन ऑफ गॅसेस होते. म्हणजे गॅसेस हे साध्या सिंपल पद्धतीनं हे ॲल्व्होलस मधून
ब्लड कॅपिलरीमध्ये आणि कॅपिलरीमधून ॲल्युओलसमध्ये जातात. पण कसं? फ्रॉम एन एरिया ऑफ हायर पार्शल प्रेशर, म्हणजे जिकडे जास्त पार्शल प्रेशर आहे, म्हणजे जिकडे जास्त वायू प्रेझेंट आहे, जास्त वायूकडून कमी वायूकडे. म्हणजे जर ऑक्सिजन हा ॲल्युओलसमध्ये जास्त आहे आणि ब्लड कॅपिलरीमध्ये कमी आहे, तर ब्लड कॅपिलरीमध्ये कमी आहे त्यामुळं ॲल्युओलसमधून म्हणजे जिकडे जास्त आहे तिकडून ब्लड कॅपिलरीकडे. आणि कार्बन डायऑक्साईड हा कुठे जास्त आहे? तर ब्लड कॅपिलरीमध्ये जास्त आहे, तर ब्लड कॅपिलरीमधून ॲल्युओलसमध्ये, म्हणजे ॲल्युओलसमध्ये त्याचं प्रमाण कमी आहे. अशा प्रकारे गॅसेसचं डिफ्युजन होतं. कधीपर्यंत गॅसेसचं डिफ्युजन होतं? until the partial pressure in the two regions reaches equilibrium, म्हणजे जोपर्यंत त्या दोन्ही ॲल्युओलसमध्ये आणि ब्लड कॅपिलरीजमध्ये वायूचा जोपर्यंत समतोल साधला जात नाही तोपर्यंत हे गॅसेसचं डिफ्युजन होत राहतं. म्हणजेच ॲल्युओलसमध्ये आणि ब्लड कॅपिलरीजमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जोपर्यंत इक्वल होत नाही, त्याचबरोबर ॲल्युओलसमध्ये आणि ब्लड कॅपिलरीमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण इक्वल होत नाही तोपर्यंत हे गॅसेसचं डिफ्युजन होत राहतं. पार्शल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट इन द पल्मोनरी कॅपिलरीज इज 45 mmHg. mmHg means here millimeters of mercury. And what is it? It is a unit of pressure measurement. म्हणजे हे प्रेशर मेजरमेंट करण्याचं एक युनिट आहे, म्हणून त्याला mmHg इथं घेतलेलं आहे. आणि पल्मोनरी कॅपिलरीज मधलं पार्शल प्रेशर हे किती आहे? 45 mmHg. अँड द पार्शल प्रेशर ऑफ द कार्बन डायऑक्साईड इन ॲल्युओलार एअर इज 40 mmHg. आणि त्याचबरोबर त्याच वेळेला ॲल्युओलस मधलं हे पार्शल प्रेशर किती आहे? तर 40 mmHg इतकं आहे. अँड ड्यू टू दिस डिफरन्स, हा जो डिफरन्स दिलेला आहे म्हणजे ब्लड कॅपिलरीज मधलं 45 mmHg आहे आणि ॲल्युओलस मधलं 40 mmHg आहे. अँड ड्यू टू दिस डिफरन्स कार्बन डायऑक्साईड डिफ्युजेस फ्रॉम द कॅपिलरीज इनटू द ॲल्युओलस. म्हणूनच कॅपिलरीज मधला कार्बन डायऑक्साईड जो आहे तो ॲल्युओलस मध्ये जातो. सिमिलरली पार्शल प्रेशर ऑफ ऑक्सिजन, that is PO2 of blood in the pulmonary capillaries is 40 mmHg. कॅपिलरीज मधला, पल्मोनरी कॅपिलरीज मधलं पार्शल प्रेशर जे आहे ऑक्सिजनचं ते किती आहे? 40 mmHg. अँड व्हाईल इन द ॲल्युओलार एअर इज 104 mmHg. म्हणजेच ॲल्युओलार एअर मधलं किंवा ॲल्युओलस मधलं ऑक्सिजनचं प्रमाण किती दिलेलं आहे? 104 mmHg. अँड ड्यू टू धिस डिफरन्स, म्हणजे ह्याच डिफरन्समुळं ऑक्सिजन डिफ्युजेस फ्रॉम द ॲल्युओलाय टू द कॅपिलरीज. आणि ह्याच डिफरन्सेसमुळं काय होतंय? तर ॲल्युओलासमध्ये जास्त आहे आणि जास्तीकडून कमीकडे, हायर पार्शल प्रेशर टू लोअर पार्शल प्रेशर, म्हणजे जिकडे जास्त आहे तिकडून कमीकडे, म्हणजे ॲल्युओलासकडून जो ऑक्सिजन आहे तो पल्मोनरी कॅपिलरीज मध्ये येतो. सो दिस इज कॉल्ड ॲज एक्सचेंज ऑफ गॅसेस ॲट द ॲल्युओलार लेवल. आणि म्हणूनच याला ॲल्युओलार लेवलचं गॅसेस एक्सचेंज असं म्हणतात. अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एक्सटर्नल रेस्पिरेशन. सी द डायग्राम विच इज गिवन इन द टेक्स्ट बुक. ड्रॉ द डायग्राम इन युअर नोटबुक. One question is giving here to the related of topic. Exchange of gases between alveoli and their surrounding capillaries is called as dash dash respiration. And the option is A external, B internal, C intrinsic, and D both are external and internal. And the answer is option A external. I hope you understand this topic. So माझा व्हिडिओ जर आवडला असेल, तुम्हाला शिकवलेलं जर पद्धत आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक यू.